जनतेचे प्रश्न विचारले तर माझ्यावरच आरोप केले, मला मतदारसंघात फिरवले आणि ऐनवेळी स्वतः लढण्याचा निर्णय घेतला। वडिलांच्या टीकेने खूप दुःख झाले, पण त्यांची टीका आशीर्वाद म्हणून घेईल असे भावोद्गार काढून तुम्ही शेर तर मी तुमची लेक शेरणी आहे आणि शेरणी अधिक आक्रमक असते असा इशारा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांनी दिला। राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार गट शिवस्वराज्य यात्रा 12 सप्टेंबरला अहेरीत दाखल झाली। यावेळी झालेल्या मेळाव्यात भाग्यश्री आत्राम हलगेकर यांनी पक्षप्रवेश केला। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार अनिल देशमुख, आमदार सुनील भुसारा, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी महिला आघाडी विभागीय अध्यक्षा शाहीन हकीम, जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारप्पार, जिल्हा नियोजन समिती सदस्य ऋतुराज हलगेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य ऋषी पोरतेट आदी व अन्य उपस्थित होते। आई स्वर्गीय स्नेहादेवी तसेच वडील व मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना चरणस्पर्श करते असा उल्लेख करून भाग्यश्री आत्राम भावूक झाल्या। हुंदका आवरत त्यांनी कथित बंडावर तपशीलवार खुलासे केले। ते यावेळी काय म्हणाल्या ते आपण जाणून घेऊया। त्यांची जे समस्या आहे त्याच्या समस्यावर कोण बोलणार आहे? आदिवासींची समस्या आहे त्याच्यावर कोण विषय काढणार आहे? आमचे मंत्री साहेब त्यांना फुरसत नाहीये, फक्त ते येतात आणि निघून जातात। त्या म्हणाल्या, मंत्री साहेबांना फुरसत नाही, आम्ही कार्यकर्ते जोडून ठेवले, लोकांच्या सुखदुःखात मी गेले। इथल्या बेरोजगार युवकांना रोजगार द्यायचा होता तर सुरजागडमध्ये का दिला नाही असा सवाल त्यांनी केला। यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार अनिल देशमुख, महबूब शेख, सुनील गव्हाणे, अतुल गण्यारप्पार आदींची भाषणे झाली।